धबधबा एवढं जबरदस्त वाहतोय ना तेव्हा नाही पाठीमागं बघा नजारा बघा कसं बघा नजारा बघा. माळशेज घाटमध्ये ना हीच मजा आहे. कसं वाटला? मजा आली? खूप मजा. बाईक राईड केलं ह्याच पॉईंटसाठी आलेलो स्पेशली व्हिडिओ काढायला आणि समोरच आहे ना तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे समोरच तेव्हा. गुड मॉर्निंग दोस्तों, हमेशा की तरह संडे मतलब घूमना. आज हम सुबह सुबह निकल रहे हैं माळशेज घाट के लिए. भारत गया है उसको दोस्त को लाने कल्याण और एक जना और आ रहा है चेंबूर से. तो बाइक से जा रहे हैं तो मतलब कोई तो 2-3 जन तो कम से कम चाहिए, इसलिए हम लोग जा रहे हैं. वो जो नया है चेंबूर से आ रहा है वो नया पर्सन है, मतलब भारत का दोस्त है पर नया है हमारे लिए, तो वो भी आ रहा है. वो हम मिलने वाले बीच में किधर रास्ते में और उधर से हम लोग कंटिन्यू माळशेज घाट के लिए. सुबह देखो क्या मस्त है एकदम, सुबह का वातावरण देखो. सुबह 6:30-7 बज गए और निकल रहे हैं अभी हम लोग. मैं अकेले इधर से हूँ, बाइक लेके निकलने वाले और भारत वगैरह उधर से आने वाले हैं. चलो आज का दिन मजा आने वाला है, कंटिन्यू ब्लॉग देखते रहना. तर मित्रांनो आता आम्ही जरा थांबलो नायरा पेट्रोल म्हणून मुरबाडला. जरा म्हणजे बोललो फुल करून घेऊया. पेट्रोल तर होतं पण कशाला रिस्क कशाला म्हणून आम्ही हे बघा नाही आमच्या गाड्या हे आपली एक्सपल्स 220 पल्सर 200 ना हां पल्सर 220 आणि भारतची 250. सगळ्यांच्या गाड्या बघा आतापासूनच भरल्या पूर्ण एकदम कलरफुल झाले एकदम मस्त. 225 खेचले कोणी 225? अरे तेच बोलत यायला उडेल गाडी अशी हवेत. 225 घेतली बोललो अरे गेली आता. टर्निंगला आहे तरी इथे प्रॉब्लेम आहे, टर्निंग खूप आहे है ना. भीती वाटली मला पण मध्ये झाला होता असं. हां मेन ते आज हो जाएगा हमारे साथ. हाँ हमारे साथ आदत हो जाएगा सुलाने का. ये क्या सोती है भाई, ये तो हाँ है ना, ये सोती है. इसका तो खासियत है. अरे इसने ये भी डाला यार, ये डाला मुझे डालने का पर मी हे नाही हे कुठं टाकू का कळत नाही. फेमस वाटतं एकदम. बघा यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे. एक तर इथे लावायला लागेल इथे असं नाही तर मग टाकीवर किंवा इथे असं पुढे किंवा ह्याच्यावर. हां त्याच्यावर पण चांगले दिसते. मला ह्याच्यावर मस्त वाटतं कारण की लय जणांनी मी इथं बघितलं ह्याच्यावर पण त्याला ते घाण्याने पूर्ण खराब होईल. हां नाहीतर इथे पण इथे मी पाय ठेवलं तर ते काय इथे बरोबर. आमच्या इथं त्या दिवशी बघितलं ते बाहेरून आलं ते ही साईड कुठं लागली त्यांनी इथे लावलं. तर मित्रांनो आता ना फक्त नाश्ता ब्रेकसाठी थांबलो आहे. हॉटेल शिवनेरी आहे मुरबाड रोडवरच आहे. त्यांनी ना आम्ही मिसळपाव ऑर्डर केली. ही आपली मिसळ मी पॅर देख तू आता अप अँड डाऊन केली. आता नाश्त्याचा जरा एन्जॉय करूया ते परत निघूया राईडला. तर मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे मस्त झाला आहे आणि मस्त पावसाचं हे झालं ते काय मोसम तयार झालं बघा. समोरचे ढग आहेत ना पूर्ण भरून गेलेत दुकाननी. मस्त पाऊस पडणार आहे असं वाटतंय. आणि ना अजून तरी पण 15-20 मिनटं तरी आम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो आता भारत चालवतो माझी एक्सपल्स आणि मी त्याची चालवणार आहे ड्यूक KTM. चला बघा गाडी बघा मस्त दिसते याच्यामध्ये. गाडी बघा इकडून बघा इकडून हे बघा ठीक आमची गाडीचे बघा हाल बघा. अरे चालू झालं रे बरोबर इकडंच चालू झालं. हां रुको 1 मिनिट रुको. चायला वाटलं होतं गाडी हे पण आहे ते बघ पूर्ण भरलं पाऊस. ये तो बहुत फास्ट वाला चालू है. हाँ ना टाइम क्या हो गया 10 बजे.
मित्रांनो आमच्या गाड्या बघा पावसामध्ये आणि तो बघा तो डोंगर बघा महाराष्ट्राचा घाट बघा पूर्ण महाराष्ट्राचा डोंगर बघा पूर्ण पावसाने भरलेला दिसतो एकदम. अरे काय हां त्यामुळे फॉग नाही आहे. बघा मेन हायवे आहे पूर्ण पुण्यापर्यंत. आता खरी मजा येणार. कसं वाटतं एक्सप्रेस बसून? आता चालवलं चलो एक्सप्रेस से अपना मार्शल घाट रहा है. अरे चलो समजतच नाही कशी चालायची. मित्रांनो थांबा मी ना गाडी चालवायला गेली पण मी वाटतं तर आता येते मजा. आता करूया स्टार्ट. असेच घाटचा नाही सांग बाजूने ना मोठे मोठे ट्रक जातात ना तर जरा रिस्की वाटतं पण ठीक. तर लोक रेनकोट वगैरे घालायला लागलेत तर आम्ही पहिलाच घातला कारण की आम्हाला माहीत होतं असेच घाटमध्ये पाऊस पडणार नाही असं होणार नाही. तो दोस्तों ये रहा माशेज घाट का पहाड़. और वो वाटरफॉल तो देखो यार कैमरे में दिख रहा है कि पता नहीं. आता ना शिफ्ट केली ना गाडी एक्सप्रेसवरून काय बोलतोय गेट टीमवर जरा अनकम्फर्टेबल आहे म्हणजे हे झालं जम्बलिंग झालं. व्ह्यू बघा व्ह्यू मला मान अशी वरती करायला कॅमेरामध्ये कारण की या गाडीला ना खाली बघायला भारीची एवढे हाईट कसं चालवते त्यालाच माहिती बघा. अरे ते माइक की वजह से रुक गया. हाँ हाँ माइक मेरे याद आया कि माइक लगाया ही नहीं मैंने. हा बघा व्ह्यू बघा काय भारी वाटतं. इथं उडवला पाहिजे होता ना ड्रोन. इथून भारी दिसला असा. ये ले रो नहीं चलेगा उड़ाने के लिए है की जगह. काय करायचं उडवायचा की येताना उडूया. मिलेगा कि नहीं भरोसा नहीं. चला ऊपर ही उडाते. हाँ ऊपर ही आहे. हा व्ह्यू बघा हा इथं व्ह्यू ड्रोन उडवला असताना एक नंबर झाला असता पण कसं पावसाचा आहे ना त्याच्यामुळे आम्ही उडवला नाही. आता निघतोय परत.
नज़ारा देखो भाइयों। जाऊन देता पहिले जाऊन देत नाही. घाट चालू. इतनी का इधर हेलो. तर मित्रांनो आता परत आलो मी माझ्या गाडीवर एक्सप्रेसवर. बघा गाडीचा पहिल्यांदा व्ह्यू बघा. निसर्ग बघायचं तर माळशेज घाटचं आहे. निसर्ग बघायचा ना तर माळशेज घाटमध्ये यायचं. भारी वाटतं एकदम. हो बघा दोस्तों, देखो दोस्तों देखो व्यू देखो ये. अरे वरती धुकं चालू झाली भाई. बघा सलाम सफलाम मला येत शीतलाम श्यामलाम वंदे मातरम. आपला भारत कुठे आहे? हो चालू आहे का? चालू आहे. बघा सगळे आनंद घेतात रे. हे बघा घे. ट्राय करू. हाँ भारत ट्राय करते ड्रोन. तर मित्रांनो आम्ही ना इथं आता मस्त ड्रोन उडवला आणि आता पाठीमागं पाऊस आहे ना एवढा खतरनाक आहे ना. पाऊस म्हणजे धबधबा एवढा जबरदस्त वाहतो ना तेव्हा नाही. पाठीमागं बघा नजारा बघा कसं बघा नजारा बघा. माळशेज घाटमध्ये ना हीच मजा आहे. कसं वाटला
मजा आली खूप मजा. बाईक राईड केला खूप अरे हे आमच्याबरोबर पहिल्यांदा आले पहिल्यांदा चेंबूरवर आमच्यासाठी स्पेशली आलेत मार्शल आर्ट बघायला आणि हा व्ह्यू बघा. चला आता वरती जाऊन थांबायचा विचार करतो आता तिथे बाईक राईडसाठी मस्त आहे तिथे स्पेस तिकडे जाऊया. तर मित्रांनो आमची ऑफ रोडिंग चालू झालेली आहे. हे बघा एका साईडला तलाव आहे आणि एका साईडला आम्ही चाललो आहे. हे बघा फुल ऑफ रोडिंग आहे फुल डेंजर आहे भाई. पुढे बघा स्पोर्ट्स बाईक आहे पूर्ण फुल स्पोर्ट्स बाईक. काय दाखवतो काय अरे भाई दूसरे को तो जाने दे. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय माळशेज घाटच्या वरच्या भागामध्ये. एकदम म्हणजे ना वरती पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्ण लेक आहे आणि हा पूर्ण नजारा बघा मस्त वाटतं यार एकदम. आणि बघा तिथून ना सगळं म्हणजे ना पूर्ण ना ढगांची लाईन चालली. आता पूर्ण ऊन होतं जस्ट दोन सेकंदामध्ये ना चेंज झाला क्लायमेट. आता पूर्ण धूप म्हणजे ऊनसारखं दिसत होतं आणि आता मस्त पावसाचं वातावरण तयार झालं आहे बघा. आणि मस्त समोर शेती आहे इकडे ह्या साईडला तलाव आहे बॅक साईडला तलाव आहे आणि ह्या साईडला बघा इकडे मस्त वाटतं इकडं. मस्त वातावरण यार इकडे जन्नत वाटतं एकदम. म्हणजे इकडं राहणं ना पावसाळ्यात राहणं म्हणजे मस्त वाटतं एकदम. बघा ना धुकं वगैरे आणि ना खास म्हणजे वातावरण पाठीमागे दिसतंय पूर्ण. आणि स्पेशली ना फोटो पॉईंट आहे हा. फोटो पॉईंटमुळे मस्त वाटतं एकदम. त्याला थोडासा ना ड्रोन उडून बघूया काय आहे. कारण की ना पाऊस कधी पण येईल ना त्याच्यामुळे मी ड्रोन उडायची रिस्क नाही घेते कारण पावसात गेला संपला. चला बघूया ट्रेन रिस्क घेऊया थोडीशी घेऊया. जसं पावसाचं वातावरण वाटायला लागलं बंद. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो बघा कुठे त्या वरच्या भागात आहे ना तिकडे एक स्पॉट आहे. तिकडे म्हणजे आमचा भिजायचा प्लॅनिंग नाही आहे पण त्याचा आनंद घ्यायला आलो मस्त इथं. अरे हे दोघे येत नाही वरती ते दोघे येत नाही वरती. हो हा शॉर्ट करतो. भिजायचं काहीच प्लॅनिंग नाही काहीच कपडे वगैरे काय नाही पण फक्त बघायला वॉटरफॉल बाहेर मस्त दिसतो ना त्याच्यासाठी आलो तो. हे बघा चला जाऊया भारत रिटर्न चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही ना माळशेजच्या इथे याच्यासाठी थांबलो आहे लंच करण्यासाठी. बघा आज आमचं लंच व्हेज बिर्याणी मागवली काहीतरी भेटेल आणि पाठीमागेच ना मस्त धबधबा चालू आहे. तिकडे आता फक्त फोटो वगैरे काढून आला होता जस्ट आणि इथे लगेच जेवायला बसलो. कोणती गाडी तिकडे बाहेर होती. कसा टेस्ट कसा आहे ठीक आहे ठीक आहे. बाहेर आपल्या मनासारखं भेटत नाही. ह्याच पॉईंटसाठी आलेलो स्पेशली व्हिडिओ काढायला आणि समोरच आहे ना तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे समोरच तो ना रिव्हर्स वॉटरफॉल आहे. व्ह्यू पूर्ण डार्क झालं आहे. हे त्यारे ते हे लोक मला सोडूनच जातात कधी पण. चला ते गेले कुठे मका वगैरे खाली दिले असते डोंगरावर चढ आणि मी लोक गेले मुझे लगा चिड घे तुम लोग. सगळे चारी बाजूने वॉटरफॉल चाललेत ते सारे चारी बाजूने डोंगर. अशी गर्दी आहे ना जशी काही जत्रा ठरली. तर चला आता निघतं रिटर्न. हा शेवटचा व्हिडिओ होता आणि शेवटचा शॉट होता. आता निघतं आम्ही रिटर्न. असं मला एकदम मजा येते म्हणजे ना असं मन हे नव्हतं की काहीतरी फक्त इथे ना क्राऊड जास्त येतो ना असं ऑड डेला आला ना तर जरा मजा येते म्हणजे सेपरेट आपण एन्जॉय करू शकतो. नाही तर जे आले ते क्राऊड बरोबर असला ना नीट व्हिडिओ काढता येत नाही
आणि ना नीट फोटो काढतायत. बरोबर ना? बरोबर.